रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. सध्याच्या जीवनामध्ये जर सगळ्यात एक अवघड गोष्ट कुठली असेल तर ती आहे स्वतःकडे लक्ष देणं आणि स्वतःवरती प्रेम करणं. दैनंदिन जीवनामध्ये अशा भरपूर गोष्टी घडतात की ज्या आपल्या व्यक्तिमत्वावरती आपल्याला संशय करण्यासाठी फारच प्रभावित करतात. त्यावरती संशय करण्यापेक्षा मनुष्याला स्वतःवरती एवढा विश्वास हवा की किती जरी नकारात्मक गोष्टी आपल्यासोबत घडल्या तरी आपले विचार सकारात्मक राहावे. भगवान श्रीकृष्ण श्रीमद भगवद्गीतेमध्ये फार सुंदर सांगतात, उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानं मवसादयेत आत्मेव ह्यात्मनो बंधुर आत्मेव रिपुरात्मनः. ते सांगतात की मनुष्यानं स्वतःला प्रगतीच्या दिशेने घेऊन जावं की अधोगतीच्या दिशेने घेऊन जावं हे सर्वस्वी त्या मनुष्यावरती आणि त्याच्या बुद्धीवरतीच अवलंबून आहे. कारण एक मन किंवा मनुष्य स्वतःचा मित्र किंवा शत्रू असतो. त्याच्यामुळे आपण स्वतः ठरवायचं असतं की आपल्याला कुठल्या दिशेने जायचं आहे. प्रभू रामांना सुद्धा त्यांच्या गुरु वशिष्ठांनी सांगितलं होतं की हे राम, की आपल्याला कुठल्या दिशेने जायचं आहे हे एक गुरु फक्त सांगू शकतो. त्याचा स्वतः अवलंब कसा करायचा हे स्वतः त्यांनी ठरवायचं असतं. त्याप्रमाणे जीवनाचं काहीतरी आहे. आपण कशात तरी फसलेलो आहोत, आपल्या वैचारिक संकटामध्ये असो अथवा बाकी सांसारिक संकटामध्ये असो, त्यातून आपल्याला कुणीतरी काढायला येईल याचा विचारच करू नये. कारण आपण स्वतःच त्यासाठी उभं राहायला पाहिजे. कारण आपलं कल्याण आपल्यापेक्षा जास्त दुसरं कोणीच करू शकत नाही हे मनुष्यानं नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. सो रेज युअर सेल्फ बाय युअर सेल्फ. स्वतःला चांगल्या दिशेने जाण्यासाठी प्रेरित करा. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय.